गणपती बाप्पा मोरया. एका शहरामध्ये एक म्हातारं राहत होतं. त्याच्याकडे बरीच प्रॉपर्टी होती. त्याची पोरं पण त्याला चांगलं सांभाळत होती. वेळेच्या वेळी जेवण, कपडालत्ता, दवाखाना सगळं काही व्यवस्थित होतं. पण त्याची पोरं म्हाताऱ्याला खर्चायला पैसे देत नव्हती. पैसे मागितले तर म्हणायची, आबा, तुम्हाला कशाला हवेत पैसे? काही आणायचं असेल तर सांगा, लगेच घेऊन येतो. आता म्हातारं असलं म्हणून काय झालं? प्रत्येकाचे काही ना काही शौक असतातच. मग एके दिवशी म्हाताऱ्याने शक्कल लढवली आणि घराबाहेर मोठ्या ठळक अक्षरात एक बोर्ड लावला. येथे अक्कल विकली जाते. त्याचं घर नेमके बाजाराच्या मध्यभागी होतं. प्रत्येकजण तिथून जात असताना त्या बोर्डकडे पाहून हसायचे आणि म्हणायचे, या म्हाताऱ्याला येळ लागलंय, अकलेचे कुठे दुकान असतं का? पण म्हाताऱ्याला पूर्ण खात्री होती की एक दिवस त्याचे दुकान नक्की चालेल. एक दिवशी एक श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा तिथून गेला. दुकान पाहून त्याला राहवलं नाही म्हणून तो अकलेच्या दुकानात गेला आणि म्हाताऱ्याला विचारलं, येथे कसली अक्कल विकत मिळते आणि तिची किंमत काय आहे? म्हाताऱ्याने उत्तर दिलं, बाबा, तू किती पैसे खर्च करतो यावर ते अवलंबून आहे. डब्बूने 1 रुपया काढला आणि विचारलं, या रुपयाच्या बदल्यात मला कोणती अक्कल मिळेल? म्हातारं म्हणाला, या 1 रुपयाच्या अक्कलेमुळे तुझे 2 लाख रुपये वाचू शकतात. डब्बूने 1 रुपया दिला आणि म्हाताऱ्याने त्याला एका कागदावर लिहून दिलं की जिथे 2 लोक भांडण करत असतात तिथे थांबणे मूर्खपणा आहे. डब्बूने घरी जाऊन तो कागद आपल्या वडिलांना दाखवला. महाकंजूस वडिलांना कागद पाहून राग आला. ते तरातरा चालत म्हाताऱ्याच्या दुकानात आले आणि त्याच्या अंगावर कागद फेकून म्हणाले, माझ्या मुलाने तुला दिलेला 1 रुपया आत्ताच्या आत्ता परत कर. म्हातारं म्हणालं, ठीक आहे, परत देतो, पण माझी एक अट आहे की तुमचा मुलगा मी दिलेला सल्ला कधीच अंमलात आणणार नाही. कंजूस व्यापाऱ्याने वचन दिलं आणि म्हाताऱ्याने तो 1 रुपया परत दिला. त्यानंतर 2-4 दिवस निघून गेले आणि एके दिवशी त्या नगराचा राजा आपल्या 2 राण्यांना बरोबर घेऊन जोहरी बाजारातून जात होता. तेव्हा दोन्ही राण्यांना एकच हिऱ्याचा हार खूपच आवडला. दोघींनी मनातल्या मनात ठरवलं की महालात पोहोचल्यावर आपल्या दासीला पाठवून हा हार मागून घ्यायचा. योगायोगाने दोन्ही दास्या एकाच वेळी तो हार घेण्यासाठी तिथे पोहोचल्या. मोठ्या राणीची दासी म्हणाली, मी मोठ्या राणीची सेवा करते म्हणून हा हार मीच घेऊन जाणार. दुसरी दासी म्हणाली, पण राजाचं लहान राणीवर खूप प्रेम आहे, त्यामुळे हा हार मीच घेऊन जाणार. डब्बू त्या दुकानाजवळ उभा राहून त्या दोघीचे भांडण पाहत होता. मग त्या दोन्ही दास्या म्हणाल्या, आम्ही आमच्या राणीकडे तक्रार करू. आणि जाता जाता डब्बूला म्हणाल्या, तू सगळं काही पाहिले आहेस म्हणून येथे काही झाले याची साक्ष तू द्यायची. दासींनी आपापल्या राणीकडे आणि राण्यांनी राजाकडे तक्रार केली. राजाने दासीची चांगलीच क्लास घेतली आणि दोन्ही दासी राजाला म्हणाल्या, तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर तिथे उभे असलेल्या डब्बूला विचारा. राजा म्हणाला, डब्बूला साक्ष देण्यासाठी दरबारात बोलवा. उद्याच या भांडणावर निर्णय होईल. राजाने दरबारात बोलवल्यामुळे डब्बू हैराण परेशान झाला आणि त्याच्या वडिलांना टेन्शन आलं. मग ते दोघे अकलेच्या दुकानात गेले. म्हाताऱ्याची माफी मागितली आणि मदतही मागितली. म्हातारा म्हणाला, मी मदत करेल, पण आता जी मी अक्कल देईल त्याची किंमत 10,000 रुपये आहे. डब्बूचे महाकंजूस वडील देऊ का नको असा विचार करीत 10,000 रुपये दिले. मग म्हाताऱ्याने त्यांना अक्कल दिली की साक्षीच्या वेळी डब्बू हा वेडा असल्याचे नाटक करेल आणि दाशांविरुद्ध काहीही सांगणार नाही. पुढील दिवशी डब्बू दरबारात गेला आणि त्याने वेडा असल्याचे नाटक केले. राजा म्हणाला, वेड्याच्या साक्षीवरती विश्वास ठेवता येणार नाही म्हणून त्याला परत पाठवण्यात आले आणि राजाने आदेश दिला की दोन्ही राण्यांनी आपल्या दासींना शिक्षा करावी, कारण भांडण हे कोणत्या दासीने सुरू केले हे ओळखणं खूपच कठीण आहे. मोठी राणी तर खुश झाली, पण लहान राणी चिडली. नंतर डब्बूला कळालं की लहान राणी त्यांच्यावर नाराज आहे, ती आपल्याला काहीही करू शकते. त्याला टेन्शन आलं. मग तो पुन्हा अकलेच्या दुकानात गेला. म्हातारं म्हणालं, यावेळी अक्कलची किंमत 20,000 रुपये आहे. पैसे घेतल्यावर म्हातारं म्हणालं, असं कर, तो हार खरेदी करून लहान राणीला भेट दे. डब्बूला हा तर धक्काच बसला आणि तो म्हणाला, हार, पण हे कसं शक्य आहे? त्या हाराची किंमत तर 2 लाख रुपये आहे. म्हातारं म्हणालं, मी तुला आधीच सांगितलं होतं ना की 1 रुपयाची अक्कल तुझे 2 लाख रुपये वाचू शकते. इकडे डब्बूला हार खरेदी करून राणीला भेट द्यावा लागला. म्हाताऱ्याच्या दुकानावर तर अक्कल विकत घेण्यासाठी लोकांची लाईन लागली आणि महाकंजूस व्यापारी डोक्याला हात लावून बसला. 1 रुपयाची अक्कल परत केली नसती तर बरं झालं असतं.
ती परत केल्यामुळे माझे 2 लाख रुपये गेले. माझे 2 लाख रुपये गेले. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.